आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनाचे दोन अतिशय महत्त्वाचे शासनादेश आज निर्गमित झालेले आहे। ज्या दोन्ही शासनादेशाचा फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे। काय ते दोन महत्त्वाचे निर्णय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कशा पद्धतीचे आहे, कसा त्याचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा हा शासनादेश आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा शासनादेश लागू आहे आणि हा शासनादेश राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजेच DCPS योजना लागू असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळा, निवासी शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे NPS लागू करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे। आणि या शासनादेशानुसार या विभागाअंतर्गत म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत येणारे जे कोणते शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना आता NPS लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। तसंच आजच्या दिवसातला दुसरा महत्त्वाचा शासनादेश काय आहे तो आता आपण पाहणार आहोत। की आपण स्क्रीनवर पाहत आहात, आजच्या दिवसातला हा दुसरा अतिशय महत्त्वाचा शासनादेश जो आहे तो म्हणजे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वेतनवाढ, काल्पनिक वेतनवाढ लागू करून निवृत्ती वेतन लागू करण्याबाबतचा आहे। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा हा 27 सप्टेंबर म्हणजे आज निर्गमित झालेला हा शासनादेश आहे। बऱ्याच दिवसापासून या विभागातील कर्मचारी अशी मागणी करत होते की आम्हाला सुद्धा म्हणजे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ देऊन निवृत्ती वेतन हे निश्चित करण्याबाबत आणि त्यासाठी हा शासनादेश या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आज निर्गमित झालेला आहे। आणि याच शासनादेशाचा फायदा या विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे। तसंच इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा 28 जून 2023 रोजी शासन निर्गमित झालेला आहे, ज्यामध्ये जे कोणते आता राज्य सरकारी कर्मचारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागल्यानंतर त्यांचं निवृत्ती वेतन हे निश्चित होणार आहे। त्यामुळे हे दोन्ही निर्णय आज अतिशय चांगले निर्गमित झालेले आहेत। त्याचा फायदा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना निश्चितच होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।